नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो केदारनाथला जायला निघलेलो. ही माझी बॅग एम दादा आपला चालू आहे, अजून पॅकअप सेटलमेंट चालू आहे. तो जरा अशी हवा तोंडावा मारून घेतो त्यांना कसं ना, केसानं मारून घेतो त्यांना कसं, केस जरा आपलं उभं राहताना एशीची हवा मारल्यावर. आता आम्ही निघले आहोत. तेजस हवी याचं बाकी आहे, बोलताना तीनला निघायचा नाही असा ना तसा. ही टायमावर निघणारी माणसं नाही मला बी माहीत आहे. आता मी ते MS संचितशी नेऊन थांबले आहो ना. बॅग बिग पॅक केली. माझी एक बॅग अजून बाहेर आहे ना, एक बॅग इथे आतमध्ये आहे बघा. बोला ओम नमः शिवाय. तर भाई तुम्हाला ब्लॉग बघायला सुद्धा खूप मजा येईल. बरे कधी आम्ही 8 जण आहो. आता डायरेक्ट तेवल्यावर भेटतो तुम्हाला. तसं आम्ही जरा इथे बातचीत आमची चालू आहे, तयारी वेरी चालू आहे. डायरेक्ट मी आता तुम्हाला तेवल्या भेटतो, डायरेक्ट निघल्या भेटतो. चला आता पण थोड्या वेळाने भेटूया. तर मित्रांनो, आता मी कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहो. सगळेजण आहे, तेजा, मन्या, यो राक्या, हेम्या, इद्या, तो तिकडे इके आदा ना, तो मया. अरे दादा हा ब्लॉग चालू आहे. चल हा 25 भाकरी. बोल बोल पायक्स. माहिती नसेल तर मागच राहा आणि सांगता, नाही तर मग घरच्या फोन येतील. पुरं जात नुसता बार बार म्हणजे मग पुरं गाला नुसतं पुरं गाला जातं नुसता. 4 नंबर माहित आहे तरी पुरं चालले तो. असं इसरशील तर जमणार नाही ग. बोल बोल. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत. सगळेजण तसे बसलेलो आहोत आम्ही. जरा ब्लॉग बिग चालू आहे. पैसे भाई शेट आहे तो. थांब तप्पी दाखवतो. तुम्हाला काय वाटत असेल ना काहीच, कमेंट मध्ये नक्की थोडासा सांगा. सांगा तुझ्याबद्दल कोण थोडासा सांगणारच नाही. थोडासा निबंध आला पाहिजे. निबंध आहे शॉपत ना जा नाच. हे 1200 अडक माले. मी 100च्या नोटी प्रत्येक पॅन्टीन टाकून ठेवले. जे टाकतो फोटो स्टोरीला टाकून जे पहिले मीच करले ना. मना स्त्रिंग बोलतोय फोटो काढणार मी आहो. फोटो काढणार असतो तुझ्या काय कडक माले. साधा कामच नसतं. मग फ्लॅश बंद कर की चमकून दिसून देत आम ना. पर्सनल जाऊ नको. झाला भाऊ थोडासा प्रॉब्लेम. लवकरच मार्केटमध्ये याला टाइम नाही लागणार. माझे पैसे घ्यायला टाका लागेल. नाही ओ मग टाकाला आवरत तुमच्यावर शेड झालं ना. पैसे टाकायला ना दान करायला. हो दान करायची ऐपत असेल तरच दान करावं. तुमची हा मनापासून. आता दान करू एक दिवस आपल्या जर अशी वेली येईल नसतं टाकलं तर दारू असं नाही वाटायला बे. पैसे जेल नाही हेमेस सारखा करून देता नॉर्मल ठेवू. विचारलात ना. हो ना तुम्हाला याद फॉरेस्ट सगळ्यां गरीब मी वाटत असेल. पिन सगळ्यां शेटतोच कपड्यांपासून केस चेहरा आता काहीच नाही, गल्यान काहीच नाही. एकदम साधा माणूस चप्पल थांब ना. वरच्या पहिले तो तसा गरीब वाटत असेल. तुम्हाला वाटत असेल एकदम गरीब मी. कमेंट मध्ये तुम्हाला कोण शेट वाटत असेल आणि कोण गरीब नक्की थांबा. यो इद्या, यो राखिया, यो मॅडी, यो मनीष. नाही जवळच्या दिसलं होताना. जवळच्या म्हणजे यो इक्कीदा, यो मी, यो हेमेस, यो तेजस. इकडं बघ केस शिदे कर पहिले. मला असं होता का रातचे मग प्रत्येक पॅन्टीन टाकायला नको ग. मग इथचं पारलं की तिथचं ना. परतील अरे 1 रुपया भरला. आयुष्य नावरा 22 वर्षाचा झालो. माझं परले 120 भरले. मग ते काय करणार असं पारलं ना. तुझी पॅन्टीन ठेवल्या असं पारलं तर पारलं, नाही पारलं तर नाही. ती पारलं ना गायब केलं आम्ही.
तो बघ काय इथे आव्हाने लांबायचे ठेवल्या पोलीस टॅटो करा चालू कुठं करायचा कवा सेंट पहिले थांब एक मिनिट थांब त्याला साफसफाई करून दे मग मार जरा सुधारलेल्या माणसांसारखी चांगलं शब्द वापरा. कोलगेट बिलगेट काला इथं करल्या ना आता ते नाही खायचं. पर्सनल का खायला आणला मम्मीने दिला गुंडलून मुलांना खायचं तर हो ना तुझे काम ना ठेव ना वरती भाजी भाजी बी कार भाजी बी गाव तू पोर चाल. फोटो नाही करला आई मी करला ना म्हणे माझी शिवाय बिवा नको ऍड करू द्या. तुझ्या भावाच नाही करलं ना या मोठा भाऊस पैसे नाही गरीब फक्त बाकी काही नाही बाकी रच्चे बोला लगेच थांब ना ब्लॉग चालू आहे ना तुला मला माझ्याजवळ 2 जरा सर शांती मण्याजवळ बी 2 आहे एक मने आणि तिकडे टकली आपल्या जवळ किती भांडणं झाले. एकूण 10 होते राकेश कसा लागतो अरे दोनच आहे. माझ्या दोन extra, त्याच्यावर दोन extra. मरला तुझा माझा कोणी मरला? नव्हता त्यांनी मरलेला तो मारणारच नाही हो मारणार ना म्हणजे चोरगावला का नाही चोरगावला का नाही चोरगावला का नाही तुला याला मरता ना त्याला झोपलेलो 3 पार्टी भरलेला लगातार त्यांनी एकच ठिकाणी दादा तू इथं गेला ना लगे बोलतो राखेने मरले बोलतो शपथ उठ चाल लास्ट स्टेशन. तर मित्रांनो आता इथं सगळे जण फ्रेश वगैरे झाल्या सगळ्यांची तयारी चालू आहे. तो तिकडे लावून सामान त्याचा कपल इथं शिंद राजस्थानला बी आणले तो एकच दुसरा काही मग तोच लावाला तिकडे शिंद झालता हे ठेव यो आता टाक. तर मित्रांनो आता आम्ही तशी दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो आहे. सगळे उतरतात ते अजून उतरतात गाडीने जण आम्ही 4 जण उतरून आले इथे खाली बॅगा बिगा आहे ना आमच्या ते उतरताना अजून यो यो इथल्या भैया इथेच भाई दिसते का नाही माहित नाही इथून ते तो अजून काय करतो बॅग पॅक तर नाही करी डबल. तर इथं आता घेतलेली आहे तेजाची बॅग बनवायला. बॅग जरा अशी ट्रेन मध्ये चढता होता आता जरा वांदळ झालं आता ती बनवायला घेतलेली आहे तशी त्यांचा मी निरा आलायची बनवतो का खर्च केला ना केला खर्च करायला लागतं नाही ते निकाल येऊ मिळता ते बॅगीच्या चालले लोक खेळतात एवढं दिला कपड्यांची वाट बॅगला भारी भाई. तर मित्रांनो आता हरिद्वार दिल्ली से हरिद्वारला जी ट्रेन आहे ना ती 6 ते 7 तास लेट आहे. तर आता आम्ही तशी दिल्लीला रूम घेत आहोत एक तिथेशी जरा आराम करू ना मग हरिद्वारला जायला निघू. हे बा सगळेजण चालले आम्ही आता यावग नको तिकडं हे तिकडे यावग नको गेम खेळतोय नुसता की तर मित्रांनो आता आम्ही तशी आणलेली आहे भाजी ना भाकरी तर आहे ना आमच्या तर घेतलेला जावाला इथे सगळे बसले आम्ही जेवताव ना मग भेटताव तुम्हाला. रोड बनवलाय त्याही भागला शिवाज दिला रास
बहुत लेट तर मित्रांनो आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत. नाही या ट्रेन 6 ते 7 तास लेट झालेली आहे. 6 ते 7 तास नंतर एसीचं डबल ना ट्रेनचं सेकंड एसीचं थर्ड एसीचं तरी बरं होतं. ते आम्ही राजधानी एक्सप्रेसला आलो त्यान पहिले तुमको डबल तर थर्ड एसी पेक्षा थर्ड क्लास सेकंड एसीचं. और उधर जाके रूम ले लिया फिर रूम पे रहेगा. सगळं जण हा इकडे आता तिकडे दुसरं सीट आणि तिकडे गेले वाटतं बघायला. तो दिल्ली पहले महाराष्ट्र से दिल्ली आए फिर अब वहाँ जाओ. डायरेक्ट हरिद्वार का तिकीट रिलॅक्स मध्ये 12-1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. दम घे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो हरिद्वारला आणि तिथे रूम वगैरे बघलेला आम्ही. तर मित्रांनो आता इथं सगळी पोरात तयार झालेली आहे जायला. राकेश आईला परत पोराला त्याचा मला तो उचल जबरदस्ती आहे का रे त्याची काय? बोल त्याला जबरदस्ती आहे क्या. परत कोंड्या लावणार रुमी वाल्याला वेगांच्या. आता वाईस मेल दे. तो सांगेल रेकॉर्डिंग पे जा रहा है. मग तो त्याच सांगतो वॉइस मेल जातो त्याला तो म्हणतो रेकॉर्डिंग पे डाल रहे बोलतो फोन. तर आता सगळी जण पोरा निघल्या रूमवाल्या बॅगा घेऊन जायला. चला जावं आता जिथे निघतील तिथं जावं आपण. उद्या केदारनाथचा आपला ट्रेन चालू करायचा आहे. तर मित्रांनो आता आम्ही गाडीत बसून निघलेलो आहोत जायला. मॅडी भाऊ आपला कळला बसलो बी नाही तर तुझा झाला का चालू तर मित्र मित्र मग तो चालू करायला लागतं ना. कर पंचिंग मग कर पंचिंग. दम घे दम घे दम घे. हवा बघ. तर मित्रांनो आता आम्ही थांबल्यावर नाश्ता करायला जसं काही खाला नाही. रसोई हवेलीला थांबलेले आणि चालले होता आम्ही आतमध्ये नाश्ता करू आणि मग निघू आम्ही आमच्या मार्गाला. बोलतो इथे आता अरे इकडं ये ना लाजत रे नुसता इच्छा नुसता लाजतो. यो तेजा मंदारोचा गिरा खोल. हा प्रोफेशनल चालू. अँड्रॉइड वापरतो सलूनची बात करलेला विषय कोणता करले सलून वाल्याची तुला शिकायची तुला शिकायची बात केली ना. बस मुगात बोंबल्या रामदेव सर ना आता जेवायला घेतले जेव ना मुकात तर नुसताच मधीन काला इगानं करतं. मग तो बिगार तर भलत्याच टायमान आता जेवायला जे ना तर त्या नाही बाहेर घालतो. तर चला आता डायरेक्ट मी तुम्हाला जेवून झाल्यावर तिकडं पोहोचल्यावर भेटताव काय तर आल्यावर जेवायला आम्ही जेवून झाल्यावर भेटताव. तर मित्रांनो इथे लागलेली आहे जराशी ट्रॅफिक बी तुम्ही बघू शकता. इकडे ते जेसीबी आहे ना पोरा कशी जरा जेवल्या ना तर त्यांच्या सगळ्यांच्या घशावर छातीवर गाडी बोंबा नुसते याच्या चाललेल्या छातीवर नाही म्हणता आता माझ्या नाही काय झाला दुसरे का तेव्हा ते जेले आणि तिघ जण पूर्ण तिकडं गाडीनच राहिले का हे म्या गाडीनच झोपला असेल त्याच्या झोपाच करत बघा काय अरे डोंगर विंगर दाखवून समज नाही कर तुला. अरे हो फोकस हा झाला फोकस. बघा नदी तिकडशी माग एक गाडी परले 2 व्हीलर आहे का 4 व्हीलर आहे त्या बी काही माहीत नाही मी परले तिकडशी माग. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता पार ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही तिकडून वर्ष चालत तरी अजून काही ट्रॅफिक थांबा नाही बघा पूर्ण ट्रॅफिकच लागलेली आहे. तुम्ही इकडे व्ह्यू बघा व्ह्यू चेक करा. डोंगर इकडं सावलं तिकडं ऊन. तर मित्रांनो आता आम्ही चालत अलकनंदा आणि भागीरथी नदीचा दोन्ही नद्यांचा संगम जिथे होतो ना तिथे पोचलेला होता आम्ही. तिथून वरतून तुम्हाला दाखवतो थांबा आणि मग गंगा नदी तयार होते तुम्हाला दाखवतो थांबा आता.
ते कुठे हंक माहिती बघ रे कुठे नेहमी त्यांना फोन लाव. हे बघा अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम आणि गंगा नदीचा उगम. आता सगळं जण त्या साईडला थांबलेलं आहे. त्या साईडला जाऊन दे. नाही जमाय. तर मित्रांनो आता आम्ही गौरीकुंडला पोहोचू. अर्धा तास लागेल आता इथून पोहोचायला. साबणीच्या गाड्या येतात म्हणून आम्ही तिथे थांबल्या उतरल्या. तुझा का म्हणणं आहे ड्रायव्हर निघे 40-45 टन भरतो तो. तुझा का म्हणणं आहे या बातवर. पावसाला हे ओजी आहे इथे. सगळा ओजीच आहे इथं. फिलिंग घ्यावा ते इकडची. थांब ते माग तसं दिसतात. मोसम असता आला पाहिजे आपल्या इकडे आपल्या इकडे. इकडे बी ट्रॅकला बी आपल्याला असंच भेटायला पाहिजे. रस्ता भेटल ना परत चालतील मी. मोसम ठीक आहे. राकेश आता राव पण तुझा त्याने पहिले फोन केले. काय काय बोला दादा याला. हे पंकज हवा का. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो. गाडी जरा इकडे ट्रॅफिक आहे. 1 किलोमीटर म्हणजे गाडी ट्रॅफिक म्हणजे पार्किंग त्याच्यानं सर. तर आम्ही ते ग्लव्स घेतल्या ना टोपी झालं गेलं तो सगळा बसू चालतं कला नाही माझा. माझ्या चार्जिंग बी कमी आहे. तर आपण जास्तीत जास्त करून डायरेक्ट आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटणार. डायरेक्ट ट्रैक करताना केदारनाथ बाबा के दर्शन के लिए जाने के लिए ट्रैक करेंगे तभी मिलेंगे. अभी हम हो टोपी घेतले ग्लव्स घेतले पण जॅकेट काही घेतला नाही भाईनी. हो हो काकडवालचा ओरिजिनल किंगस माहीत आहे. राहून दे आता चार्जिंग कमी आहे नंतरच भेटू आपण. गौरीकुंडच्या इथे आलेलो आहे. गाडी गेली तिथून 50-50 रुपये एक जणाचा तिकीट होता. आता आम्ही आले आहोत ते गेल्यान रूम बघायला. तर आम्ही सगळेजण आहो. कळला तू का बोल तुझा कळला आम्ही तुझा का म्हणणं आहे. माझा मी चार झटकता पहिले बोलता गाडीवर जरा डगरा कोसळली. घागरा पकडते माझी चैन पडली वाटतं. अरे ती चैन सोर गाडीवर डगरा कोसळलेली त्याची करता कोलार बाकी होतो मी पोचलो असं मी नसतं मेलो. की आता पहिलेच बॅग घेऊन परा. तुझं काय म्हणणं तेव्हा तर काही ना मी बी दुसऱ्या नंबरवर होतो वाचलो असतो तो मी आला असता. यो करता खोला रे खोला लवकर खोला बोलतोय. नाही याला खोलत नव्हतं या खोलाच्या जागी लोककारी होता. होतं घाई घाईन समजू शकतो.